नमस्कार मंडळी. मराठी चित्रपटसृष्टीतील देखणा आणि लोकप्रिय अभिनेता म्हणून ज्याचं नाव घेतलं जातं ते म्हणजे रवींद्र महाजनी. आपल्या अभिनयामुळे आणि व्यक्तिमत्वामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अमिट ठसा उमटवला. मात्र जुलै 2023 मध्ये त्यांचं निधन झालं आणि संपूर्ण कलाविश्व शोकाकुळ झालं. रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी माधवी महाजनी यांनी 4था अंक हे आत्मचरित्र प्रकाशित केलं. या पुस्तकात त्यांनी अनेक वर्ष आपल्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगाचा धक्कादायक उलगडा केलेला आहे. माधवी महाजनी यांनी आपल्या आत्मकथेत स्पष्ट केलं आहे की त्यांच्या दाम्पत्य जीवनात आधीपासून काही सुरळीत नव्हतं. रवींद्र महाजनी हे दिसायला अत्यंत देखणे, आकर्षक व्यक्तिमत्वाचे धनी होते. त्यामुळं त्यांना अनेक स्त्रियांकडून खूप कौतुक मिळायचं. मात्र या सर्वातून हळूहळू त्यांचा स्वभाव चिडखोर आणि संशयी होत गेला. माधवी महाजनी आपल्या आत्मचरित्रात लिहितात, रवींद्र महाजनींच्या स्वभावात संशयाची छाया कशी आली त्याची एक आठवण त्यांना आजही ठळकपणे आठवते. माधवी एकदा जुन्या मैत्रिणीशी फोनवर गप्पा मारत होत्या. वरच्या मजल्यावरून त्या बोलत असताना जुन्या शाळेत दिवसांच्या गप्पा सुरू झाल्या. त्या मैत्रिणीने हसत विचारलं, अगं तुला आठवतं का तो शाळेतला मुलगा ज्याने तुला प्रपोज केलं होतं आणि तुला देखील तो थोडाफार आवडला होता ना? हे ऐकून माधवीने सुद्धा हसत उत्तर दिलं, हो ग आठवतो ना. शाळकरी वयातल्या त्या आठवणी कधी कधी डोकावतातच. जुन्या मैत्रिणी भेटल्या की असा विषय निघतोच. याच वेळी त्यांची मुलगी रश्मी वर आली आणि हळू आवाजात म्हणाली, अगं आई तू काय बोलतेस? बाबा खाली फोनवर कान लावून ऐकत आहेत. त्या क्षणी माधवींना विशेष असं काही वाटलं नाही, कारण तो केवळ शाळकरी वयातला निरागस प्रसंग होता. पण नंतर मात्र जाणवलं की इतकी छोटीशी गोष्टही रवींद्र महाजनींना सहन झाली नाही. माझ्या तोंडून कोणीतरी मुलगा कधीतरी आवडला होता असं ऐकल्यावर त्याला धक्का बसला. त्या क्षणापासून त्याच्या स्वभावात संशयाची आणि रागाची तीव्रता वाढू लागली आणि हळूहळू त्याने अंगावर हात टाकायला सुरुवात केली. तो स्वतःच्या देखणेपणावर खुश असायचा. अनेक स्त्रियांकडून त्याला कौतुक मिळायचं. पडद्यावर तो हिरो होता आणि मी, माझ्या दृष्टीने तर मी फक्त एक साधी, त्याच्यावर मनापासून प्रेम करणारी पत्नी. त्याचे किती दोष असले तरी त्याच्यावर निस्वार्थ जीव टाकणारी. माधवींच्या मते ही एक केवळ सुरुवात होती. त्यानंतर रवींद्र महाजनी यांनी वारंवार रागाच्या भरात त्यांच्यावर हात उचलले. कधी केस ओढले, कधी शिवीगाळ करणे, तर कधी घरगुती वादांच्या वेळी निर्दयीपणे मारहाण करणे हे त्यांच्या आयुष्याचा भाग बनला. माधवी महाजनी सांगतात की काही वेळा रवींद्र महाजनींचा राग इतका अनावर व्हायचा की ते स्वतःच्याच केसांना ओढायचे. संतापाच्या भरात ते विचारायचे, तो मुलगा कोण आहे, कुठे राहतो, त्याच्याशी तुझं लग्न लावून देतो मी. खरं म्हणजे यात काहीच तथ्य नव्हतं. ती फक्त शाळकरी वयातील जुनी आठवण होती. पण रवींद्र महाजनींना ती गोष्ट पचली नाही. जिथे काहीच कारण नव्हतं तिथे त्यांनी मनाशी राग धरला. माधवींच्या मते इतक्या क्षुल्लक गोष्टीला इतकं महत्त्व दिलं जाईल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं. मात्र यातून एक गोष्ट स्पष्ट झाली, रवींद्र महाजनींचा इगो प्रचंड जखमी झाला होता आणि ही वेदना, हा आक्रोश त्यांच्या स्वभावात अधिकच चिडचिडापणा आणत गेला. माधवी महाजनी पुढे सांगतात की रवींद्र महाजनींचा स्वभाव इतका बदलला होता की क्षणभर आधी खळखळून हसणारा तो पुढच्या अर्ध्या तासात अंगावर धावून यायचा. एकदा असंच झालं. आम्हाला माझ्या नंदेकडे जायचं होतं. खाली जेवण तयार होतं. साबुदाण्याची खिचडी केली होती. ती खाल्ली आणि वर जाऊन तयार होण्यासाठी रवी शर्ट काढत होता. शर्ट डोक्यातून निघत नव्हता. मी थोडी मदत केली आणि अखेर तो शर्ट निघाला. आम्ही दोघेही तेव्हा खूप हसत होतो. पण काही वेळातच तो गप्प झाला आणि अचानक माझे केस धरून इतक्या जोरात ओढले की असह्य वेदना झाल्या मला. त्यावेळी तो बडबड करत म्हणाला, काय घातलं होतं खिचडीत, शर्ट का निघेना, तुला वाटतं मी म्हातारा झालोय? ही सगळी वागणूक पाहून मी समजूत काढण्याचा खूप प्रयत्न करत होते. आत्ताच आपण हसत होतो, मग अचानक तुला काय झालं असं विचारलं. पण त्याचा राग अनावर झाला होता. तेव्हा मी काश्मीरच्या मुंजीचं आमंत्रण द्यायला मुंबईला जात होतो. प्रसंग आनंदाचा असायला हवा होता, पण त्याचा मूड इतका बिघडला की वाटेतच गाडी थांबून त्याने मला मारायला सुरुवात केली. माझ्या पुढे तो एवढा आडदांडा झाला की मी काहीच करू शकत नव्हते. शिव्या शाप देत, मारहाण करत तो थांबतच नव्हता. शेवटी मी थकून म्हणाले, गाडी थांबव, मी इथेच उतरते. रात्रीचे 11:30-12 वाजले होते. तरी त्याने क्षणाचाही विचार न करता गाडी थांबवली आणि मला रस्त्यावर उतरवलं. त्याला काही वाटलं नाही की एवढ्या रात्री एकटी बाई कुठे जाईल, कशी पोहोचेल. हाताशी पैसे नव्हते, कोणी मदत करायला नव्हतं. मी पायपीट करत बांद्र्याच्या दिशेने चालू लागले. शेवटी नंदेकडे मी पोचले. पण रवी आधीच त्यांच्याकडे जाऊन पोचला होता आणि निवांत झोपला होता. सासरच्यांनी मला समजून घेतलं. त्यांची वागणूक नेहमीच माझ्यासाठी चांगली होती. पण ही जी घटना घडली ती माझ्यासाठी पहिलीच वेळ होती. जेव्हा रवींद्र महाजनी माझ्यावर हात टाकला तेव्हाच मला जाणवलं होतं की ही फक्त सुरुवात आहे, पुढे अजून वाढणार आहे. पुढे माधवी महाजनी लिहितात की एकदा आम्ही 4 जण बाहेर जेवायला गेलो होतो.
माझी नणंद, तिचे पती आणि आम्ही दोघं. जेवण खूप छान झालं. गप्पा मारत सगळं वातावरण अगदी आनंदी होतं. जेवण संपल्यावर आम्ही रस्त्यावरून निघालो. मी आणि रवी थोडे पुढे चालत होतो. माझी नणंद आणि तिचे यजमान पाठीमागे होते. अचानक रवीला काय झालं काहीच कळलं नाही. तो मला रस्त्यातच मारू लागला. ना काही भांडण ना वाद, तरी थेट त्याने माझ्यावर हात उगारला. ही परिस्थिती पाहून माझी नणंद आणि तिचे पती धावत आले. त्यांनी मध्ये पडून मला वाचवलं, त्यांच्यापासून सुटका करून दिली. त्यानंतर आम्ही घरी निघालो. आम्ही त्यांना वाटेत त्यांच्या घरी सोडलं आणि पुढे आता आम्ही आमच्या घरी यायला निघालो. पण त्याचा राग अजूनही शांत झाला नव्हता. घरी येतानाच गाडीत तो पुन्हा मला मारू लागला. त्याने माझ्यावर हात उगारला, मला शिव्या देऊ लागला. मी परत त्याला म्हटलं की गाडी थांबव आणि मी गाडीतून खाली उतरले. मी उतरल्यावर तो गाडी घेऊन पुढे निघून गेला. दुखवलेले शरीर, जखमी मन घेऊन मी रस्त्यावर उभी होते. रस्त्याचं नाव पाहिलं, हरा महाजनी मार्ग. मनातच म्हटलं की बघा, इतक्या मोठ्या विद्वान आणि सुधारणावादी व्यक्तीच्या मुलाने आपल्या बायकोला रात्रीच्या वेळी रस्त्यात एकटीला सोडलं होतं. तेव्हा आम्ही स्वरूप पार्क नावाच्या कॉम्प्लेक्स जवळ होतो. ते रवीनं सुरू केलेलं बांधकाम होतं. मी तिथे गेले. वॉचमन ओळखीचा होता. त्याने मला एका रिकाम्या फ्लॅटचा दरवाजा उघडून दिला. अजून बांधकाम पूर्ण झालं नव्हतं. फक्त भिंती आणि खिडक्या इतकंच होतं. त्या अंधाऱ्या अपूर्ण घरामध्ये एक जुनी खोट होती. वॉचमॅननी ती मला दिली आणि मी रात्रभर त्यावरच पडून राहिले. शरीर मारहाणीमुळे दुखत होतं. मनातील वेदना तर आणखीन खोलवर होती. सकाळी उजडल्यावर मी शांतपणे घरी गेले. याबाबत माधवी महाजनी यांनी त्यांच्या पुस्तकात ठळकपणे लिहिलेलं आहे की ही एक रात्र माझ्या आयुष्यात कधीही विसरता येणार नाही. ही घटना माझ्या जीवनातल्या सर्वात धक्कादायक क्षणांपैकी एक ठरली. या सगळ्या प्रसंगानंतरही माधवी महाजनी यांनी घर सांभाळण्याचा, नातं टिकवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सासरच्यांनी त्यांना साथ दिली, समजून घेतलं. पण रवींद्र महाजनींचा राग आणि अनियंत्रित वागणूक दिवसेंदिवस वाढतच गेली. काही वेळा नातेवाईकांसमोर किंवा मित्रांसमोर सुद्धा त्यांनी माधवी यांना उघडपणे मारहाण केली. अशा प्रसंगी त्यांचं मनोगत आणखीन विदीर्ण झालं. माधवी महाजनी म्हणतात की त्यांचा नवरा कधीच हसमुख तर कधी अतिशय प्रेमळ असायचा, पण काही क्षणात तोल सुटून हात उचलू लागायचा. ही अनिश्चितता आणि भीती त्यांचे संपूर्ण वैवाहिक आयुष्यभर टिकून होती. त्यांच्या आत्मचरित्रातील या उघडकीमुळे लोकांना पडद्यावरचा देखणा हिरो आणि प्रत्यक्ष आयुष्यातील त्याचा खरा चेहरा समजला. आज रवींद्र महाजनी या जगात नाही, पण माधवी महाजनी यांनी आपल्या आयुष्यातील वेदनादायी अनुभव पुस्तकातून मांडले. हे वाचताना एक वेगळंच वास्तव डोळ्यांसमोर उभं राहतं की पडद्यावरचा हिरो आणि घरामधील वास्तव हे किती भिन्न असू शकतं. तर मंडळी, हा सगळा माधवी यांचा धक्कादायक खुलासा ऐकून तुम्हाला काय वाटतं की एवढा सगळा अत्याचार, एवढ्या सगळ्या गोष्टी सहन करून ते नातं टिकवायला हवं का? यालाच खरं प्रेम म्हणतात? ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. धन्यवाद.